मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। राष्ट्रवादीचे नेते अभयसिंह जगताप यांचा सरपंच, कर्मचारी व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला निषेध। कालच अभयसिंह जगताप यांनी मान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांना लाडकी बहीण सन्मान सोहळ्याला का उपस्थित राहिला असा जाब विचारून त्यांना साडी देऊन निषेध व्यक्त केला होता। या पार्श्वभूमीवर आज मान तालुक्यातील सरपंच, पंचायत समितीचे कर्मचारी व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभयसिंह जगताप यांचा पंचायत समिती कार्यालयात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला। यावेळी आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे, युवा नेते सिद्धार्थ गुंडगे, भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्षा साधना गुंडगे, मार्केट कमिटीचे चेअरमन विलासराव देशमुख, पांगरीचे माजी सरपंच अजित दडस, उमेश वाघमोडे, चैतन्य महानगर, नितीन इंगळे, बबन काळे, अर्चना सावंत, कोमल राजगे, सविता दीडबाग, शांता जाधव, सरस्वती पवार या महिला सरपंच, पंचायत समितीचे कर्मचारी व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। सविस्तर बातमी पाहूयात। काल मान पंचायत समितीमध्ये मान तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी सन्माननीय शेंडगे साहेब हे त्यांच्या कार्यालयीन कामामध्ये व्यस्त असताना या ठिकाणी तालुक्याचे तथाकथित नेते सन्माननीय अभयदादा जगताप या ठिकाणी आले। त्यांच्याबरोबर काय 2-4 कार्यकर्ते मिळून या ठिकाणी आले। मुळात आंदोलन करायचं सुद्धा त्यांना माहित नाही। ज्या वेळेला एखाद्या आंदोलनाला किंवा एखाद्या मोर्चाला एखादा माणूस जातो त्यावेळेला किमान त्याच्याबरोबर एक 5-50 लोक तरी असायला पाहिजेत। भविष्याच्या होणाऱ्या आमदारांना किंवा जे खासदारकीचे दिवा स्वप्न पाहत होता अशा लोकांच्या बरोबर फक्त काल 4 लोक होती। आणि मुद्दा होता की गटविकास अधिकारी यांनी त्या ठिकाणी आधार लिंकेज करण्यासाठी त्या महिला मेळाव्यामध्ये ते उपस्थित होते। आता हे इतकं सामाजिक चांगली प्रभावी काम असताना त्या ठिकाणी लोकांना जिथं महिलांची गर्दी होती, ज्या ठिकाणी महिला एकत्र येतात अशा ठिकाणी शासन महाराजोत्सव अभियानाच्या माध्यमामधून त्या ठिकाणी अधिकारी स्वतःहून जातात आणि आधार लिंकिंग करतात। आणि हे इतकं शासकीय असेल किंवा सामाजिक काम असेल, हे सामाजिक काम अतिशय मनापासून करत असताना त्या ठिकाणी त्यांच्यावर राजकीय पक्षाला तुम्ही मदत करता अशा पद्धतीचा आरोप करणं म्हणजे तालुक्याच्या विकासाला एक चांगल्या पद्धतीची भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या मागे एक षडयंत्र उभा करण्याचा हा जो प्रकार त्यांनी त्या ठिकाणी काल केला, त्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही मान तालुक्यातील सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि त्या प्रवृत्तीचा आम्ही जाहीरपणाने त्या ठिकाणी त्यांचा निषेध करतोय। वास्तविक त्यांचा दुसरा मुद्दा होता की त्यांच्या शेजारी कोणतरी त्या बाईटमध्ये लक्षात आलं की एका अधिकारीला म्हणतो की तुम्ही वडगावच्या ग्रामपंचायतची निवडणुकीची तारीख सांगा। खरं तर एवढी पण अक्कल त्यांना नाही की बाबा एखाद्या निवडणुकीचा ग्रामपंचायतची तारीख काढण्याची जबाबदारी ही निवडणूक कार्यालयाची असती। त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये निवडणूक शाखा असते, तिथं ती तारीख निघते। परंतु ती सुद्धा जर अक्कल नसणारी माणसं या तालुक्याचं राजकारण करत असतील तर त्यासारखं दुर्दैव नाही। आणि विषय राहिला तिसरा, मुळात कधीही बीडीओ साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, त्यांची प्रशासकीय कामं सोडून कधीही वेगळ्या पद्धतीची त्यांनी आज तालुक्यामध्ये भूमिका घेतली नाही। तरी सुद्धा त्यांच्यावर त्या ठिकाणी आरोप केला गेला की आपण शासकीय कर्मचारी आहात, मग भाजपच्या कार्यक्रमाला का गेलात? तर मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचं आहे, आज तालुक्यामध्ये अनिल देसाई असतील किंवा आणि कोणी असेल, प्रत्येक गटागटामध्ये कार्यक्रम घेतात। आज जिल्हा बँक, सातारा जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आहे, किंबहुना ती जनतेची बँक आहे। आणि अशा जनतेच्या बँकेतले कर्मचारी, काही शाखा प्रमुख असतील, काही क्लार्क असतील, हे प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन स्वतःहून लावतात आणि हे सगळे कर्मचारी जिल्हा बँकेतले त्या ठिकाणी त्या मेळाव्याला मनापासून हजेरी लावतात, सगळे योगदान देतात, गाड्या भरून आणतात, बसण्याची व्यवस्था करतात, किंबहुना आपल्या नेत्याच्या कार्यक्रमामध्ये बाईट देतात। इतकी दुर्दैवी पद्धतीने ह्या शेतकऱ्याच्या बँकेची, जिल्हा बँकेची आपण वाटचाल केलेली आहे। आणि तुमचे ते कर्मचारी जर राजकारण करतात, मग ह्याने जर एखाद्या चांगल्या कामासाठी एखादा अधिकारी त्या ठिकाणी येत असेल, चांगलं काम करत असेल, आधार लिंकिंगचं काम सुट्टीच्या दिवशी करत असेल, तर त्या माणसावर कौतुकाची थाप टाकण्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप करून त्यांना बदनाम करता, हे निश्चितपणे चुकीचं आहे।
ह्याच्या पुढचं मी तर असं म्हणेन की तुम्हाला कार्यक्रम घेता येत नाही ते तुमचं दुर्दैव आहे. कार्यक्रम घेणं हे रक्तात असावं लागतं. जयकुमार गोरेंच्या कार्यक्रमाला लोक येतात की त्यांच्या रक्तात आहे आणि ते निश्चितपणे ते कार्यक्रम यशस्वी करून धावतात. तुम्ही मान खटावचा कार्यक्रम घेतला, बाजारपटातल्या 3000 खुर्च्या सुद्धा तुम्हाला भरता आले नाहीत. नुसत्या महिलांच्या कार्यक्रमाला तिथं उभं राहायला, नुसत्या फक्त महिलांच्या कार्यक्रमाला उभं राहायला जागा नव्हती. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चांगलं काम केल्यामुळे त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली आणि ती गर्दीचं बघून तुमच्या पायाखालची वाळू सरकली, किंबहुना तुम्ही ते पराभव मान्य केला. तुमच्या लक्षात आलं की आपण ह्यांना आता रोखू शकत नाही, म्हणून काल तुम्ही एका चांगल्या अधिकाऱ्याला बदनाम करून एक खेळलेला रडेचा डाव आहे आणि तुम्ही निश्चितपणे कालच तो पराभव मान्य केलाय. एवढंच मी या निमित्तानं सांगू शकतो. एक चांगला कर्तव्यदक्ष अधिकारी आदरणीय शेंडगे साहेब यांना शासकीय कामामध्ये येऊन अडथळा निर्माण करणे, त्यांना गलिच्छ भाषेत बोलणे, की जे कोण ग्रामपंचायत सदस्यही नाहीत अशा लोकांनी येऊन बिडू साहेबांना सुनावणे. जर तुमची तक्रार होती त्यांच्याबद्दल काय, तर त्यांच्या वरिष्ठांकडे तुम्ही करायला पाहिजे होतं. तुम्ही दिवे स्वप्न पाहता की या मानमध्ये आम्ही राजकीय नेते होऊ किंवा आमदार होऊ, खासदार होऊ, तुम्ही झाला तर आम्हाला काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही. परंतु तुम्हाला एवढी अक्कल पाहिजे होती की एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला तुम्ही येऊन खालच्या पातळीमध्ये बोलता, त्यांना सांगता की 1.5 महिन्यामध्ये आमचं महाविकास आघाडी सरकार येणार आहे, त्यांना तुम्ही दमबाजी करता. हे तुम्ही शासकीय कामात येऊन अडथळा निर्माण करून केलेलं कर्तव्य बिलकुल चुकीचं आहे आणि अशा दृष्टीने प्रवृत्तीला या मान काटावमध्ये कधी खतपाणी घातलं जाणार नाही. ज्या लोकांनी काल इथं येऊन हे केलं तर आम्ही इथंच होतो, पण आम्हाला असं सांगितलं होतं की सत्कार घ्यायचा आहे. सत्कार असा घेत नाहीत की तुम्ही येऊन जसं की एखाद्या बुवाने येऊन मागणं केल्यासारखं. काल पत्रकारांची सुद्धा संख्या, तुम्ही पत्रकार बांधव सगळे तिथं होता, तुमची पत्रकार बांधवांची संख्या त्यांच्या कार्यकर्त्यापेक्षा होती. येणाऱ्या त्यांच्या गाडीत सुद्धा आमचेच पत्रकार 2 बसलेले होते. काय तर त्यांच्या गाडीमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांच्या संख्येपेक्षा 3 पट आमचे पत्रकार बांधव होते. आमची त्यांना विनंती होती, जर तुम्हाला करायचं होतं त्यांच्या पाठीवर थाप द्यायला पाहिजे होती की आम्ही पाहतोय गेले 15 वर्ष सरपंच म्हणून या तालुक्यात मी काम करतोय, जिल्हा परिषद सदस्य म्हणून आम्ही काम केलं, पण कुठल्याही एकाही कर्मचाऱ्याला कधी आमच्याकडून असल्या आरोग्य भाषेत कधी बोलणं झालं नाही किंवा होणारही नाही, कारण ती आमची संस्कृती नाही. कारण एका या मान खटावमध्ये अगदी पहिल्यापासून पहिला सदाशिव त्यांनी काम केलं, की बुवासाहेब मानेंनी काम केलेलं आहे, किंवा परंपरेला कधी असं गालबोट लावेल असं कुणीही काम केलेलं नाही. परंतु काल जे आदरणीय बिडू साहेब आल्यानंतर त्यांनी मानचा चार्ज घेतलेल्या दिवसापासून आज तागायत एवढं चांगलं कर्तव्य म्हणून त्यांनी सेवा बजावलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या माणसावरती, ज्यांची उंची नाही अशा माणसांनी येऊन त्यांचा अवमान करणं, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आमच्या जी मान खटाव मधल्या महिला भगिनींचा जो सन्मान केला जातोय, तुम्हाला जर सन्मान करणं होत नसेल तर तुम्ही पळपूट यांना येऊन महिला भगिनींचा सन्मान करणं होत नाही तुम्हाला असं सांगायला पाहिजे होतं की आमच्या जे महिला भगिनींचा सन्मान होणार नाही. जे सन्मान करतात, जे बीडीओ साहेब सुट्टीच्या दिवशीहून महिलांसाठी काम करतात, आणि त्या बीडीओ साहेबांना तुम्ही सांगताय की आमदाराचं नोकर आहे का, चाकर आहे का? अरे ते काय आमदारांच्या घरी पाणी भरायला गेलते का? ते खासदारांच्या घरी पाणी भरायला गेलते का? ते त्यांची शासकीय सेवा बजावत असताना तुम्हाला एवढी अक्कल नव्हती की ज्या ग्रामपंचायतचा सरपंच आहे तो त्या ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांना, प्राथमिक शिक्षक असतील, आरोग्य कर्मचारी असतील, माध्यमिक शिक्षक असतील, या लोकांची मीटिंग बोलवू शकतो. जिल्हा परिषद सदस्य असतील तर त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे असेल किंवा त्यांच्या सजामध्ये जेवढे शासकीय लोक येतील त्यांना ते निमंत्रित करू शकतात. जे कुठले विधानसभा सदस्य असतील तर ते बीडूंना बोलवू शकतात, तहसीलदारांना बोलवू शकतात, DYSP मॅडमना बोलवू शकतात, प्रांत साहेबांना बोलवू शकतात. या सगळ्यांना बोलवून घेऊन ते मीटिंग आयोजित करू शकतात. तर तुम्ही त्यांच्या मीटिंगला काय गेला हे विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाही, तर त्यांचे वरिष्ठ त्यांना विचारू शकतात. तुमचं काम नाही. शासन त्यांना पगार देतं, तुम्ही पगार नाही देत. जे लोक त्यांना पगार देतात ते विचारतील, आणि तुमचं कर्तव्य नव्हतं की त्यांना जाऊन विचारायचं. तुमचं कर्तव्य होतं त्यांच्या वरिष्ठाकडे त्यांची तक्रार करायची. तुमची त्यांच्याबद्दल काय शंका वाटली तुम्हाला तर त्यांच्या वरिष्ठाकडे जाऊन तुम्ही तक्रार करायला हवी होती. पुढे धोरण स्वीकारून 2-4 कार्यकर्ते घेऊन ते तर आमच्या सोबत असे असतात. काल आम्ही ठरवलं असतं ना, आम्हाला जर तुम्ही अगोदर सांगितलं असतं की आता शेंडगे साहेबांच्या आम्ही साडी चोळीचं हे करून हे करणार आहे, तर तुम्ही आमच्या समोर येऊन तुम्ही करून दाखवायला पाहिजे होतं. तुम्ही आम्हाला सांगितलं, आम्हाला भेटला तुम्ही, आम्हाला तुम्ही सांगितलं की आम्ही सत्कार करतोय साहेबांचा. अरे सत्कार करावा तर चांगल्या पद्धतीने चांगलं काम करतोय म्हणून त्यांचा सत्कार करायला पाहिजे होता. आदरणीय या ठिकाणी राऊत साहेबांनी चांगलं काम केलं, त्याच पद्धतीने आता शेंडगे साहेब चांगलं काम करतात, आणि आपण पळपुट्यासारखं येऊन सत्कार करायचा म्हणून जाऊन घुसखोरी करून
चुकीच्या पद्धतीने जाऊन आपण जे त्यांचा अवमान केला याच्याबद्दल मी मान खटावच्या जनतेच्या वतीनं जाहीर निषेध करतो. महिलांसाठी शासनाने महिन्याला 1500 रुपये चालू केले, महिलांचा एक सन्मान केला आणि त्या बाबतीतलेच 2-3 कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतले गेले. त्याच्यामुळे कदाचित ह्या लोकांना पोटशूळ उठला असेल किंवा एक भीती निर्माण झाली की आपला पराभव होईल आणि त्या सगळ्या प्रक्रियेतून कालचं हे प्रकरण घडलं. मला एक सांगायचं आहे की ज्या लोकांचा तालुक्याशी संपर्क नाही, 2-3 वर्षात आता जे लोक तालुक्यामध्ये दिसत आहेत किंवा तालुक्याचा अभ्यास नाही, पाणी प्रश्नाचा अभ्यास नाही, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास नाही, त्या लोकांनी येऊन आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी किंवा स्वतःची एक इमेज बनवण्यासाठी असे काहीतरी घाणेरडी कृत्य करणं हे फार चुकीचं आहे. जर तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे तर तुम्ही आमदारकीच्या निवडणुकीत उतरून तुम्ही प्रत्यक्ष दाखवून द्या की तुम्ही किती पाण्यात आहात. आणि मला असं म्हणायचं की हे बीडीओ साहेबांसोबत असं वागणं म्हणजे एक महिलेचा सन्मान करताना आपण साडी चोळी देतो की जो आज तालुक्यात जवळपास 50,000 महिलांचा सन्मान केला गेला आणि तुम्ही आज एका पुरुषाला साडी चोळी देणं म्हणजे एका पुरुषाचा तर अपमान आहेच तर आणि समस्त महिलांचाही अपमान आहे. तर तुम्ही हे फार कृत्य वाईट प्रकारे केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी हे सांगेन की महिला भगिनी आपल्या भावाकडून साडी चोळीची भाऊबीज किंवा ओवाळणी स्वीकारत असतात, पण तुम्ही हा एका पुरुषाला देऊन समस्त महिला वर्गाचा अपमान केला आहे. त्यामुळे मला समस्त महिला भगिनींना हे सांगणं आहे की आपला भाऊ जो आपला सन्मान करतो त्याच्यासोबत आपण राहायला पाहिजे का? हे असे महिलांचा अपमान करणं, ज्या माणसांना महिलांची किंमत नाही अशा लोकांना तुम्ही विचारात घ्यायला पाहिजे. आज एक प्रशासकीय अधिकारी असेल तर लोकप्रतिनिधींनी बोलवल्यावर कुठल्याही कार्यक्रमाला जाणं हा प्रोटोकॉल असतो. तर आज तुम्ही बीडीओ साहेबांना ह्या पद्धतीने येऊन त्यांचा असा अपमान करणं हे फार चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही आज अभय जगताप आणि पूर्ण राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध करतोय. आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी माणदेश माझा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.